नमस्कार मंडळी. आज आपण सार्थ श्रीमत दासबोध दशक तिसरे समास चौथा स्वगुण परीक्षा भाग क ह्याचं वाचन करणार आहोत. चला तर मग संकीर्तनाने सुरुवात करूया. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी. जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ. चला तर मग सार्थ श्रीमद दासबोध दशक तिसरा समास चौथा स्वगुण परीक्षा भाग क. मुलाबाळांनी घर भरून गेले, पण पैशाची चणचण भासू लागली. मुलींची लग्ने केली, त्यापायी कर्ज झाले. मग तो 2 वर्षे परदेशी गेला. नोकरी चाकरी करून पैसा मिळविला आणि तो घेऊन घरी आला. पण थोड्या दिवसातच पैसा संपल्याने त्याला पुन्हा परदेशी जावे लागले. घर सोडताना फार दुःख झाले. त्याला आईबापांची आठवण झाली व तो मोठ्याने रडू लागला. पण त्याचा उपयोग नाही हे ओळखून मुकाट्याने मार्गस्थ झाला. चला तर मग आता सुरुवात करूया. समास चौथा सत्वगुण परीक्षा भाग क्रमांक क. श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ. लेकुरे उदंड झाली, तो ते लक्ष्मी निघून गेली. बापडी भिकेसी लागली, काही खाया मिळेना. त्याला पुष्कळ पोरे झाली, त्यामुळे निर्माण होणाऱ्या सगळ्या समस्या त्याच्यापुढे उभ्या राहिल्या. पैसा मिळविणे ही सर्वात निकडीची समस्या होय. पुष्कळ मुले झाली, पण घरात साठवून ठेवलेला पैसा संपला. खायला धड मिळेना. मुलांना भीक मागायची पाळी आली. लेकुरे खेळती धाकुटी, एके रांगती एके पोटी. ऐसी घरभरी झाली दाटी, कन्या आणि पुत्रांची. काही कडेवर बसणारी तान्ही, काही रांगणारी अशी लहान मुले घरात खेळू लागली. मुला मुलींची घरभर नुसती गर्दी होऊन गेली. दिवसेंदिवस खर्च वाढला, यावा होता तो खुंटून गेला. कन्या उपवरी झाल्या त्याला, उजवावया द्रव्य नाही. दिवसेंदिवस खर्च वाढत चालला. पैशाची आवक बंद पडली. मुली लग्नाच्या झाल्या, पण त्यांच्या लग्नासाठी जवळ पैसा उरला नाही. माय बापे होती संपन्न, त्यांचे उदंड होते धन. तेणे करिता प्रतिष्ठा मान, जनी झाला होता. आईबाप पैसा बाळगून होते. त्यांच्यापाशी खूप द्रव्य होते, त्यामुळे त्याला लोकात मान होता, प्रतिष्ठा होती. भरमा आहे लोकाचारी, पहिली नांदणूक नाही घरी. दिवसेंदिवस अभ्यांतरी, दरिद्र आले. लोकात वागताना पूर्वीच्या श्रीमंतीचा भ्रम त्याने अजून ठेवला होता, परंतु घरामध्ये पहिली सुबत्ता राहिली नव्हती. घरात दिवसेंदिवस दारिद्र्य येत चालले. ऐसी घरवात वाढली, खाती तोंडे मिळाली. तेणे प्राणियास लागली, काळजी उद्वेगाची. अशा रीतीने घरप्रपंच वाढला. खाणारी माणसे वाढली, त्यामुळे त्याला दुःख आणि काळजी वाटू लागली. कन्या उपवरी झाल्या, पुत्रास नोवऱ्या आल्या. आता उजवणा केल्या, पाहिजेत की. मुली उपवर झाल्या, मुलांना मुली सांगून येऊ लागल्या. आता मुला मुलींची लग्ने केली पाहिजेत अशी परिस्थिती आली. जरी मुले तैसीच राहिली, तरी पुन्हा लोकलाज झाली. म्हणती कासया व्याली, जन्मदारिद्रे. जर मुले तशीच लग्ना वाचून राहिली तर पुन्हा लोक नावे ठेवणार. लोक म्हणतील की हे जन्मदरिद्री होते, मग यांनी इतक्या मुलांना जन्म तरी का दिला. ऐसी लोकलाज होईल, वडिलांचे नाव जाईल. आता ऋण कोण देईल, लग्नापुरते. अशी लोकात आपली इज्जत जाईल, आपल्या वडिलांचे नाव जाईल. मग मोठी समस्या उभी राहते, ती ही की लग्नापुरते कर्ज देणारा कोण भेटेल. मागे ऋण ज्याचे घेतले, त्याचे परतून नाही दिले. ऐसे आभाळ कोसळले उद्वेगाचे. मागे ज्याच्याकडून कर्ज घेतले होते ते फेडले नव्हते, असे दुःखाचे आभाळ कोसळले. आपण खातो अन्नासी, अन्न खाते आपणासी. सर्व काळ मानसी, चिंतातुर. आपण अन्न खातो खरे, पण तेच आपल्याला खाते. म्हणजे खाल्लेले अन्न अंगी लागेनासे झाले. त्याचे मन रात्रंदिवस चिंतेने ग्रासले. पती अवघीच मोडली, वस्तभाव गहाण पडिली.
आहा देवा वेळ आली आता दिवाळ्याची. लोकात त्याची पत उरली नाही. घरातील चीजवस्तू गहाण पडली. तो म्हणू लागला, देवा आता दिवाळे काढण्याची वेळ आली. काही केला ताडा मोडा, विकिला घरींचा पाडा रेडा, काहीन पैका रोकडा कळांतरे काढिला. मग काही चीज वस्तू मोडली, घरातील जनावरे विकली आणि व्याज देऊन काही रोकड पैसा उभा केला. ऐसे ऋण घेतले लोकिकी दंभ केले, सकळ म्हणती नाव राखिले वडिलांचे. अशा रीतीने कर्ज काढून लोकात खोटा मोठेपणा मिरविला. त्याने वडिलांचे नाव राखले असे सर्वजण म्हणाले. ऐसे ऋण उदंड झाले, ऋणाइती वेडून घेतले, मग प्रयाण आरंभिले विदेशाप्रती. पण कर्जाचा भार फार झाल्याने तो 2 वर्षे परदेशी गेला आणि कष्ट करून पैसा घेऊन आला. याप्रमाणे त्याला अतिशय कर्ज झाले. पैसा देणाऱ्यांनी त्याच्या भोवती गराडा घातला. तेव्हा त्याने परदेशी जाण्याचा निश्चय केला. 2 वर्षे बुडी मारिली, नीच सेवा अंगीकारिली, शरीरे आपदा भोगिली अतिशयेसी. 2 वर्षे तो परदेशात राहिला. त्याने हीन लोकांची नोकरी पत्करली. शरीराने अतिशय हाल काढले. काही मिळविले विदेशी, जीव लागला मनुष्यापासी, मग पुसोनिया स्वामीसी मुरडता झाला. परदेशात त्याने काही पैसा मिळविला. मग घरच्या माणसांकडे जीव ओढ घेऊ लागला. त्याने मालकाची परवानगी काढली आणि घराकडे जाण्यास निघाला. तव ते अत्यंत पिडावली, वाट पाहात बैसली, म्हणती दिवसगती का लागली, काय करणे देवा. घरी बायको मुले त्याची आतुरतेने वाट बघतच होती. तो आल्याने त्यांना आनंद झाला. तो घरी आला तेव्हा घरातील माणसे अति यातना भोगीत असलेली व आतुरतेने वाट पाहत असलेली त्याला दिसली. ती म्हणत होती, देवा कोणत्या कारणाने त्यांना परत येण्यास इतके दिवस लागले. आता आम्ही काय खावे, किती उपवासी मरावे, ऐसियाचे संगतीस देवे, कापा घातले आम्हासी. आता आम्ही काय खावे, उपाशी तरी किती दिवस राहावे. देवा अशा दरिद्री माणसाच्या संगतीस आम्हाला का ठेवलेस. ऐसे आपुले सुख पाहती, परी त्याचे दुःख नेणती, आणि शक्ती गेलिया अंती, कोणीच कामान येती. अशा रीतीने प्रपंचात सगळी माणसे आपले तेवढे सुख पाहतात. दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव माणसे ठेवीत नाहीत आणि एकदा शक्ती क्षीण झाली की शेवटी कोणीच उपयोगी पडत नाहीत. असो ऐसी वाट पाहता, दृष्टी देखिला अवचिता, मुले धावती ताता, भागला समणवनी. असो अशा रीतीने घरातील माणसे वाट पाहत असता तो एकाएकी त्यांना दिसला. बाबा तुम्ही थकलात असे म्हणत मुले त्याच्याकडे धावत गेली. स्त्री देखोन आनंदली, म्हणे आमुची दैन्य फिटली, तव ये रे दिधली, गाठोडी होत हाती. त्याला बघून बायकोला पण आनंद झाला. आपली दैना आता संपली असे ती म्हणाली. तेव्हा आपले पैशाचे गाठोडे त्याने तिच्या हाती दिले. सकाळस आनंद झाला, म्हणती आमुचा वडील आला, तेणे तरी आम्हाला आंग्या टोप्या आणल्या. घरातील सगळ्यांनाच आनंद झाला. पोरे म्हणू लागली की आमचा बाप आला, त्याने आमच्यासाठी अंगरखे व टोप्या आणल्या आहेत. ऐसा आनंद 4 दिवस, सवेच मांडिली कुसमुस, म्हणती हे गेलिया आम्हास, पुन्हा आपदा लागती. पण हा आनंद 4 दिवसच टिकला. पुढे लगेच कुरबुर सुरू झाली. घरातील माणसे म्हणू लागली की हा आणलेला पैसा खर्च झाल्यावर आमचे हाल पुन्हा सुरू होतील. म्हणून आणले ते असावे, येणे मागुते विदेशास जावे, आम्ही हे खाऊन तो यावे, द्रव्य मिळवून. म्हणून त्याने जे द्रव्य आणले आहे ते इथेच ठेवावे आणि पुन्हा परदेशात जावे. आम्ही हे खाऊन संपविण्याच्या आत नवीन द्रव्य मिळवून घरी परत यावे. ऐसी वासना सकळांची, अवघी सोयरी सुखाची, स्त्री अत्यंत प्रीतीची, तेही सुखाच लागली. त्याला धड विश्रांती सुद्धा मिळाली नाही. लवकर पुन्हा परदेशी जाण्यास निघावे लागले. बायको मुलांचा वियोग त्याला सहन होईना, पण नाईलाजाने घोड्यावर स्वार होऊन तो गेला. अशी सगळ्यांची अपेक्षा होती. प्रपंचातील सारी नाती केवळ सुखापुरती असतात. बायको आपल्यावर अत्यंत प्रेम करते हे खरे, पण ती देखील आपल्या स्वतःच्या सुखाकडे लक्ष देऊन असते. विदेशी बहु दगदला, विश्रांती घ्यावया आला, श्वासही नाही टाकीला,
तो जाणे ओढवले. परदेशात त्याला फार दगदग झाली म्हणून विश्रांती घेण्यासाठी तो घरी आला. पण जरा थोडी विश्रांती घेतो न घेतो तोच पुन्हा जाण्याची पाळी आली. पुढे अपेक्षा जोसियांची केली विवंचना मुहूर्ताची. वृत्ती गुतली तयाची जाता प्रशस्त न वटे. नंतर ज्योतिषाला विचारून मुहूर्त ठरविला, पण त्याचा जीव घरात अडकल्यामुळे प्रवासाला जाणे काही त्याला योग्य वाटेना. माया मात्र सिद्ध केली काही सामग्री बांधली. लेकुरे दृष्टीस पाहिली मार्गस्थ झाला. मग थोडे पैसे घेतले, थोडी औषधे बरोबर घेतली, थोडे धान्य, कपडे, भांडी अशी सामग्री घेतली. त्यांचे गाठोडे बांधले. सगळ्या मुलाबाळांना एकदा प्रेमाने पाहिले आणि तो मार्गाला लागला. स्त्रियेस अवलोकिले वियोगे दुःख बहुत वाटले. प्रारब्ध सूत्र तुकले ऋणान बंधाचे. त्याने बायकोकडे पाहिले तेव्हा वियोगाचे अतिशय दुःख झाले. आपल्या प्रारब्धात कुटुंबाशी एवढाच ऋणानुबंध आहे असा मनात विचार आला. कंठ सद्गतीत झाला न सवरेच गहिवरला. लेकुरा आणि पित्याला तडातोडी झाली. त्याचा गळा दाटून आला. गहिवर आवरेना. बाप लेकरांची ताटातूट होणार म्हणून त्याला फार दुःख झाले. जरी ऋणानुबंध असेल तरी मागुती भेटी होईल. नाही तरी संगती पुरेल येची भेटीने तुमची. जर ऋणानुबंध असेल तर पुन्हा आपली भेट होईल, नाहीतर हीच आपली शेवटची भेट समजावी. ऐसे बोलोन स्वार होये मागुता फिरफिरो पाहे. वियोग दुःख नसाहे परंतु काही न चले. असे बोलून तो घोड्यावर बसला, पण तो सारखा पुन्हा पुन्हा मागे वळून पाहत होता. वियोगाचे दुःख त्याला सहन होत नव्हते, पण पुढे जाण्यावाचून दुसरा काही उपाय नव्हता. मग त्याला आपल्या आईची आठवण झाली. काम वासनेच्या बळाने आपण चांगले वागलो नाही हे पटले. प्रपंचात सगळा स्वार्थाचा बाजार आहे हे लक्षात आले. आपुला गाव राहिला मागे. चित्त भ्रमले संसार उद्वेगे. दुःखवला प्रपंच संगे अभिमानास्तव. घोडे चालू लागल्यावर आपले गाव मागे राहिले. संसाराच्या कटकटींनी त्याच्या मनात गोंधळ झाला. मीपणाने प्रपंचाची संगत केल्यामुळे त्याला दुःख झाले. ते समयी माता आठवली म्हणे धन्य धन्य ते माऊली. मज कारणे बहुत कष्टली परी मी नेणेंची मूर्ख. त्यावेळी त्याला आई आठवली व म्हणू लागला की धन्य ती माऊली, माझ्यासाठी तिने फार कष्ट काढले, पण मला त्याची जाणीव झाली नाही. आजी जरी ते असती तरी मजला कदान. विषंभती वियोग होता आक्रंदती. ते पोटागी वेगळीच. आज जर ती असती तर तिने मला कधीच परदेशी दूर जाऊ दिले नसते. वियोग झाला असता. इतर नातेवाईक मोठ्याने रडतात खरे, पण आई रडताना तिच्या पोटातील आग, अंतःकरणातील कळकळ काही वेगळीच असते. पुत्र वैभवहीन भिकारी माता तैसाची अंगीकारी. दगदला देखोनी अंतरी त्याच्या दुःखे दुःखवे. मुलगा अगदी गरीब भिकारी जरी असला तरी आई त्याला जवळ करते. त्याला दगदग किंवा श्रम झालेले पाहून त्याच्या दुःखाने ती मनात कळवळते. प्रपंच विचारे पाहता हे सकळ जोडे न जोडे माता. हे शरीर जये करिता निर्माण झाले. प्रपंचाबद्दल विचार करून पाहिले तर असे दिसते की प्रपंचात बाकीच्या सगळ्या गोष्टी मिळतील, पण या शरीरास जिने जन्म दिला ती आई मात्र मिळणार नाही. लाव तरी ते माया काय कराविया सहस्र जाया. परी भुलोन गेलो वाया मकर ध्वजाचेनी. आई डाकिणी जरी असली तरी मुलावर तिची अत्यंत माया राहते. 1000 बायका केल्या तरी हे प्रेम त्यांच्यापाशी येणार नाही. पण काम वासनेच्या बळाने मी अगदी वेड्यासारखा वागलो. या एका कामाकारणे जीवलगांसी द्वंद्व घेणे. सुखी तीच पिसुणे ऐसी वाटती. या एका काम वासनेच्या नादाने मी जीवलगांशी भांडलो. माझे हित करते मित्र मला लबाड वाटू लागले. म्हणून धन्य धन्य ते प्रपंची जन. जे माये बापाचे भजन. करीती न करीती मन निष्ठुर जीवलगांसी. म्हणून जी प्रापंचिक माणसे आईबापांशी भक्तिभावाने वागतात ती धन्य होत. आपल्या जीवलगांच्या बाबतीत ती आपले मन कठोर करीत नाहीत. संगती स्त्री बाळकाची आहे साठी जन्माची. परी माय बापे कैची मिळतील पुढे. बायको व मुले यांचा सहवास आपल्याला जन्मभर लाभतो, परंतु आईबाप थोडे दिवस राहतात.
त्यांचा सहवास जन्मभर कसा मिळेल? ऐसे पूर्वी होते ऐकिले, परी ते समयी नाही कळले, मन हे बुडून गेले रती सुखाचा डोही. ज्या गोष्टी मी पूर्वी ऐकल्या होत्या पण तारुण्याच्या मस्तीमध्ये त्या कळल्या नाहीत, जणू काय स्त्री सुखाच्या डोहात मन बुडून गेले होते. हे सखी वाटती परी पिसुणे, मिळाली वैभवा कारणे, रीते जाता लाजिरवाणे अत्यंत वाटे. ज्यांना मी आपले मित्र मानले ते लबाड होते. माझ्यापाशी असणाऱ्या पैशाच्या निमित्ताने ते माझ्या भोवती गोळा झालेले होते, म्हणून पैशाशिवाय रिकाम्या हातांनी परत जाण्याची मला अत्यंत लाज वाटते. आता भलतैसे करावे, परिद्रव्य मिळवून न्यावे, रीते जाता स्वभावे दुःख आहे. आता काय वाटेल ते करावे, परंतु द्रव्य मिळवून नेले पाहिजे. आपण मोकळे म्हणजे द्रव्य न मिळवता गेलो तरी तेथे सहजच दुःख होणार. ऐसी वेवर्धना करी, दुःख वाटले अंतरी, चिंतेची ये महापुरी बुडवून गेला. अशा प्रकारचे विचार त्याच्या मनात येऊ लागले. त्याचा जीव कष्टी झाला आणि तो चिंतेच्या महापुरात बुडून गेला. या विचारांच्या प्रभावाने आपला जन्म प्रपंचापायी फुकट गेला असे त्याला क्षणभर वाटले. पण लगेच ममत्वाचा जोर होऊन मुलेबाळे आठवली आणि तो मोठ्याने गळा काढून रडू लागला. पण तेथे अरण्यात कोण विचारणार? मग स्वतःच शांत होऊन वाट चालू लागला. ऐसा हा देह आपुला, असताच पराधीन केला, ईश्वरी कान कोंडा झाला, कुटुंब काबाडी. खरोखर आपला देह स्वतःच्या मालकीचा असून तो दुसऱ्याचा ताबेदार केला. ईश्वरासाठी त्याचा वापर केला नाही, केवळ कुटुंबासाठी कष्ट करण्यात त्याला झिजविला. या एका कामासाठी जन्म गेला आटाटी, वय वेचल्या सेवटी एकलेंची जावे. एका काम वासने पायी जन्मभर केवढा आटापिटा केला आणि आयुष्य संपल्यावर शेवटी एकट्यालाच जावे लागते. ऐसा मनी प्रस्तावला, क्षण एक उदास झाला, सवेंची प्राणी झळंबला, माया जाळे. अशा रीतीने त्याच्या मनात त्याला पश्चाताप झाला. तो क्षणभर अगदी उदास झाला, पण लगेच तो पुन्हा मायेच्या ममत्वाच्या जाळ्यात अडकला. कन्या पुत्रे आठवली, मनीहूनी क्षिती वाटली, म्हणे लेकुरे अंतरली, माझी मज. मुलींची व मुलांची त्याला आठवण झाली आणि अगदी मनापासून वाईट वाटले. आपली मुले बाळे आपल्याला अंतरली असे तो म्हणाला. मागील दुःख आठवले, जे जे होते प्राप्त झाले, मग रुदन आरंभिले दीर्घस्वरे. जे जे दुःख त्याने पूर्वी भोगले होते त्याचे स्मरण त्याला होऊ लागले. मग मोठा लांब गळा काढून त्याने रडण्यास आरंभ केला. आरुण्य रुदन करिता कोणी नाही बुझाविता, मग होये विचारिता आकुले मनी. अरण्यात कोणी रडू लागला तर तेथे त्याचे सांत्वन करणारा कोणी भेटत नाही, म्हणून त्याने आपल्या मनाशीच विचार केला. आता कासया रडावे, प्राप्त होते ते भोगावे, ऐसे बोलोनिया जीवे धारिष्ट केले. आता रडून काय बरे उपयोग, जे आपल्या वाट्यास येईल ते आपण मुकाट्याने भोगावे असे बोलून त्याने स्वतःलाच धीर दिला. ऐसा दुःखे दगदला, मग विदेशा प्रती गेला, पुढे प्रसंग वर्तला, तो सावध ऐका. दुःखाने थकलेला भागलेला असा तो पुढे परदेशास गेला. नंतर जो प्रसंग घडला तो लक्ष देऊन ऐका. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे स्वगुण परीक्षा नाम समास चौथा. ह्या रीतीने येथे समास चौथ्याचं वाचन पूर्ण झालेलं आहे. हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. जय श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ. चला तर मंडळी, उद्या पुढील समासात म्हणजेच समास 5व्या मध्ये स्वगुण परीक्षा भाग ड मध्ये आपण पुढचं वाचन करूया. नमस्कार. हरिओम हरिओम.